राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष वसंतनाना देशमुख साहेब, भारताबा शिंदे साहेब, विलास बाप्पा देशमुख, संजयजी पाटील घाटणेकर साहेब, हरिदासजी रणदिवे सर, भारतनाना पाटील, रवींद्रजी पाटील, विनंतीताई कुलकर्णी, सूरज भैया देशमुख, पल्लवीताई पाटील, रामकाका मस्के, दीपकाबा देशमुख, निलेश बापू पाटील, बाळासाहेब तिलेखने, धनुभाऊ काळे, सागरजी पडगळ, शंकरजी बागल, अतुल भैया चव्हाण, अरुणजी तोडकर, रवीजी पाटील साहेब, सर्व उपस्थित, विजयजी भगत सर, आणि आज ज्यांनी आपल्याला सर्वांना एकत्र केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष व आपल्या सर्वांना आज एकत्र केलेले बाळासाहेबजी पाटील साहेब, उपस्थित सर्व पदाधिकारी, वडीलधारी, ज्येष्ठ, तरुण सहकारी, पत्रकार बंधू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आपली उपस्थिती बघून मगाशी तालुकाध्यक्षांनी देखील सांगितलं की समोरच्याला आत्ता खरं कळणार आहे, कारण एका बाजूला त्यांना माहीतच नाही की त्यांनी केलेल्या चुका आणि परत अजून केलेल्या चुका आणि आता अजून करत असलेल्या चुका त्या भरून निघू शकत नाहीत. मग आपल्याला आज इच्छुक उमेदवार अनेकांनी आपली मतं मांडली. माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की निवडणुकीकडं इच्छुक उमेदवारांनी एक संवादाचा कार्यक्रम आपण घेत असताना येणाऱ्या 5-7 दिवसामध्ये निवडणूक लागण्याची शक्यता आहे आणि मग जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्यांना माझी या निमित्तानं विनंती आहे की आपण, काही जणांनी सांगितलं घर टू घर गेलो, माझा प्रचार झालाय, मी इथपर्यंत पोहोचलोय, तिथपर्यंत पोहोचलोय, परंतु तुमचं ज्यावेळेस सर्वेत नाव बघितलं त्यावेळेस सर्वेत मात्र ती परिस्थिती जाणवत नाही. आणि मगाशी ज्या पद्धतीनं भारताबांनी सांगितलं की 700 मताचं विधानसभेला लीड होतं या 78 गावातून, आणि 78 गावातलं माढा शहराचं जे 2300 मताचं लीड वजा केलं तर तालुक्यातनं आपण कुठंतरी अजून कमी आहोत. परंतु 1500 मताचा आबा जरी कमी असो, परंतु विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 20% लोक अशी होती की जी लोकांना वाटायचं ही नाही निवडून आलं तर कसं, पुन्हा हिला अपदा करतील. त्याच्यामुळे आता 20%, आता 5 वर्ष घोर संपला त्यांचा, त्याच्यामुळं भीतीतनं बाहेर आलेत. दुसरी गोष्ट आपण बघत असताना भीतीतनं बाहेर आलेत आणि आता त्यांना खासदार आणि आमदार हे त्या ठिकाणी असल्यामुळं मग त्यांचा कोणताही विषय असेल तर त्या विषयापर्यंत आपण पाठपुरावा करतो, जातो, अनेक विषय त्या ठिकाणी आपण हाताळतोय. आणि मग त्यांना आता लक्षात आलंय की आज आपल्याला ह्यांच्या विरोधात दाद मागायला आज काहीतरी आपल्याला ठिकाण आहे. आणि मग ज्या विषयावरती ते राजकारण करत होते त्या विषयाला आता लोक भ्यायची कमी झालीत. आणि मग आपल्या या निमित्तानं आता आपल्याला 1500 मताचा गॅप आहे, नक्की आपल्याला या गॅपवर अभ्यास करावा लागणार आहे. या गॅप भरून काढून उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे की
20% जी दबलेली लोक होती ती आता अजून आमच्या बरोबर बाहेर पडलेत आणि उद्याच्या निवडणुकीचा निकाल एकतर्फी लावण्यासाठी आता आपल्याला काय करायला पाहिजे. माझ्या बाजूनं घाटणेकर भाऊनी सांगितलं की टोळ्याच्या बाबतीतलं मी मुद्दामून भाऊ विषय म्हणून सांगतो. साधारणपणे आता आपल्याकडं 126 टोळ्या भैया चालू आहेत माढा तालुक्यात फक्त, आणि 10 मशीन चालू आहेत. टोळ्या सोडून 10 मशीन, आणि 10 मशीनच्या मागं 78 वाहन आहेत. म्हणजे 200 वाहनं झाली आणि साधारण रोज 2300 टन ते 2700 टनाच्या आसपास ऊस गाळपाला येतोय. पण काय झालं, आपल्याकडची जायती टोळ्या नाही म्हणते. म्हणून मी खरं आता आबांनी विचारलं, आबांनी मला सांगितलं, आबांना म्हणलं आबा काय एक दिवसात टोळी येत नसती, ज्याचा फळ आहे संपल्याशिवाय टोळी निघत नाही. आबांना 10 दिवसात 10 टोळ्या दिल्या का ना, हळूहळू टप्प्याटप्प्यानं अजून देऊ 30 टोळ्या. आता त्या ठिकाणी आम्ही काल मिटिंग घेतली. आता आम्ही शेजा द्यायचे बंद केले तिथल्या लोकांना, तुम्ही इकडे जाऊन आल्याशिवाय. आजच्या तारखेला वडशिंग गावात 6 टोळ्या चालू आहेत, दारफळमध्ये 5 टोळ्या चालू आहेत, मातपूरमध्ये 2, उंदरगावात 4, खैरावमध्ये 2, वाकावमध्ये 2, राहुल नगरमध्ये 2 आत्ता आले त्या, अंजनगावमध्ये 1, जामगाव 2, माडा केवडमध्ये 2, कापसेवाडीला 2, मिटकलवाडी 1, बेंबळ्याला 10, कुटीला 2, परित्याला 6, आहेरगावला 2, टेंभुर्णीमध्ये 2, पालवणमध्ये 5 मिनी गेलेत, चव्हाणवाडीला 4 गेलेत, सुरली फुटजवळगाव. आता सगळ्या गावात आता जिथं आबा यंत्रणा पोचली नाही भाऊ, तिथं आम्ही ती गावं आयडेंटिफाय केलीत आणि 10 तारखेपर्यंत आम्ही त्यांना टार्गेट दिले की या गावात सगळ्यात टोळी गेली पाहिजे. आणि त्यांना आता तिथल्या शेजा द्यायच्या बंद केल्यात. आणि विशेष असा आहे की आता भैया कारखाना चालू आहे, 2रा महिना चालू आहे, म्हणजे नोव्हेंबर चालू झाला आणि डिसेंबर, अजून 3 महिने कारखाना चालणार आहे. पण त्या ठिकाणी 3 महिने कारखाना चालणार आहे. आज एकही कारखाना कोणताही त्या ठिकाणी जोपर्यंत सगळ्याचे ऊस संपत नाही तोवर बंदच होत नाही. ऊसच जाणार नाही आणि माझा शेतातच राहणार आहे अशी काही परिस्थिती कुठेही येणार नाही. आणि आजची परिस्थिती बघता फेब्रुवारीच्या पुढं मला वाटत नाही कुठला कारखाना चालेल अशी परिस्थिती आता आहे. कारण आजच्या तारखेला आपल्या विठ्ठल सहकारीकडे 67,000 एकराची नोंद होती. आज आपल्याकडे शिल्लक ऊस 20,000 आहे. का तर बऱ्याच ऊस बाहेरच्या कारखान्याला पुढची पुढवी गेलेत. आता प्रोग्राम असल्यामुळे 7व्यातलाच अजून चालू आहे प्रोग्रामनुसार, परंतु त्याची देखील आम्ही काळजी घेऊ आणि आपल्याला टोळ्याच्या बाबतीत देखील आम्ही शेती खात्याला यंत्रणेला पाठवू. मला आपल्याला या निमित्तानं अजून हेच सांगायचंय की एक बाजू जशी आहे तशी अनेक बाजू आपल्याला आता सांभाळावं लागतात. निवडणुकीमध्ये जसं मगाशी आबांनी बोलताना सांगितलं की त्यांनी ज्या पद्धतीनं प्रेशर करायचा कार्यक्रम केलाय त्याचा त्यांना फायदा होत नसतो, त्यांना तोटा होत असतो. आणि मग एकदा आपण केलेली चूक पुन्हा चूक करतोय म्हणल्यानंतर लोक त्या ठिकाणी, त्याच्यामुळं आपण आता हा सगळ्यांनी विचार करा की येणाऱ्या 1 महिन्यात निवडणुकीचं मतदान झालेलं असेल. अशी आता 31 जानेवारी ही शेवटची तारीख आहे. 30 तारखेच्या आत मतदान झालेलं असायला पाहिजे असं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्याच्यामुळे आता थांबू शकत नाही, निवडणूक होणार आहे. आता राहिली 1 महिना. तुम्ही सगळ्यांनी मला बघितले 3 महिने निवडणुकीमध्ये मी 3 तास ते 4 तासाच्या वर झोपलो नाही. आता इथं इच्छुक उमेदवार हात वर करून सांगा बरं 3 तास झोपते ती. म्हणजे काय आहे, आता आपल्याला किती घरात जायचंय, किती गावात जायचंय,
आज आपण इन्फ्लुएन्सर माणसं किती आहेत त्याच्यावरती आपण टार्गेट केलंय का? आज 3 कॅटेगरी करावं लागणार आहेत. एक कॅटेगरी आहे की त्या बाजूच्या त्यांच्याला वेळ घालवायचा नाही. एक आपली आहेत ती आधी आपली पक्की करायची आणि जी दोन्हीच्या मध्ये आहेत त्यांना आपलं कसं करायचं ह्याची स्ट्रॅटेजी आपल्याला करावं लागणार आहे. आपण केलेलं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. तुम्ही चर्चेत राहायला पाहिजे. मी साध्या शब्दात ज्याला उभारणार आहे की ज्याचं लक्ष आहे त्यांना मी सांगतो की पुढच्या 30 दिवसात तुम्हाला स्वतःला तुम्ही सुरू देऊ नका. लोकांना सारखं दिसलं पाहिजे. तर काय निवडणूक आहे, निवडणुकीत बघा आज आपण बघतोय सरकारच्या पैशावर ही लोक जाहिरात करते ती. तर म्हणजे जाहिरातीचं किती त्यांनी महत्व वाढवून ठेवलंय. आज आपण केलेल्या गोष्टीच मांडू शकतो. तुम्ही जर काही केलंच नाही मांडता येईल का? आता खासदार साहेब असतील, आम्ही असेल, आमच्या रोजच्या जर दैनंदिनी बघितली तर आम्ही तुमचे सेवक आहोत, लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही दिवसामध्ये कुठं गेलो, काय केलं, आज मुंबईला होतो, आज पुण्यात होतो, आज मतदारसंघात आहे, काय केलं, कुठं गेलो, काय केलं, ही आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आमची हजेरी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण आम्ही दोघंही आता 5 वर्ष तुमच्याकडे सालाना असल्यासारखं आहे होय बाई साहेब. त्यामुळे आमची एक दिवस सुद्धा हजेरी बुडतात. आम्ही दोघंही बघा, ते खासदार विधानसभेत, लोकसभेत असतील, मी विधानसभेत, एकही दिवस विधानसभेचं अधिवेशन बुडवलं नाही. मला सांगा, विधानसभेत भाषण केल्यानंतर भैयांनी लोकसभेत आपल्या मतदारसंघाचा विषय मांडल्यानंतर तो विषय आपल्या मतदारसंघात तुम्हाला तुमच्या मोबाईलला स्टेटस ठेवून गावात दाखवायला येतं का नाही? मग आपल्या भागातला प्रश्न जोपर्यंत तिथं मांडत नाही तोपर्यंत प्रश्न, आणि मग अनेक प्रश्नातला एक प्रश्न उदाहरण म्हणून सांगतो. मगाशी मला संजय भाऊ बोलतो म्हणून, पण बोललेच नाही. त्यामुळे मी आठवणीत आहे. आज मला सांगा भैयासाहेब, मुख्यमंत्र्यांना ती आठवण करून दिली की बाबा ह्या शेजारीच रस्ता दुसरा जातोय म्हणून शक्तीपीठ 300 किलोमीटरची लाईन ज्यांची मोजणी झाली आहे 100%, ज्याचा अवॉर्ड झालाय, ज्याचा GR निघालाय, त्याची लाईन अख्खी बदलून आपल्या मतदारसंघात आणली. आणि मग आपल्या मतदारसंघात 75 किलोमीटर ते 90 किलोमीटर पर्यंत आता हायवे जातोय हा शक्तीपीठ. मग त्यातनं भारतनाना ही 90 किलोमीटर हा कुणाच्याच मतदारसंघातनं जात नाही. आणि सुदैवानं माढा तालुक्यातनं जाते, पंढरपूर तालुक्यात जाते आणि माळशिरसच्या 14 गावातनं पण जाते आणि पुढं पिलीव मार्गे जाते. त्याच्यामुळं आपल्या मतदारसंघात सगळ्या ह्याच्यातनं जाण्यासाठी ह्याला अनेक वेळा भेटलो, अनेक वेळा समजून सांगितलं. आता आपण तर विरोध पार्टीच आहे, पण त्यांना ज्या तोटे फायदे, ही महाराष्ट्राचा निधी आहे, महाराष्ट्राचे पैसे वाया जाऊ नये म्हणून ती मांडलं आणि ती त्यांना पटल्यामुळं हे आपल्याला यश आलं. आणि त्यांनी यश आल्यानंतर आता एक जणांनी पत्र टाकलंय बाया, आम्ही पण मागणी केली. एक जणांना खाली कमेंट वाचली, तेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा कसं काय लागलेली पोस्ट लिहिली. म्हणजे काय सांगावं, कसं खोटं बोलावं ही सुद्धा. म्हणजे विषय असा आहे की या गोष्टीचा विचार करत असताना शक्तीपीठ आपल्या भागात न जावा, ही सगळ्यात आपल्या शेतकऱ्याची, आपल्या दळणवळणाची, आपल्या भागाची खूप मोठी त्या ठिकाणी सुवर्ण संधी येणार आहे. आणि माढा हे आपलं त्या ठिकाणी पुन्हा एकदा नकाशावरती ठळक उमटणार आहे. अजून एक विशेष बाब झाली आहे, म्हणजे दुधात साखर कशी पडते तसं अजून एक त्या ठिकाणी योगायोगानं मागच्या 3-4 दिवसापूर्वी केंद्र सरकारने सुरत चेन्नई रस्ता जो चालला होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी, मग भैयासाहेबांनी पण अनेक वेळा त्याच्यावर बोलले, मी सुद्धा गडकरी साहेबांना 3-4 वेळा भेटलो आणि ह्याची मागणी सुद्धा केली होती आम्ही की ज्यावेळेस आपला अक्कलकोट, सोलापूर, टेंभुर्णी आणि करमाळा जाणारा रस्ता
तो सोलापूरवरनं माड्यावरनं कुर्डवाडीतनं करमाळ्याला तो जर सरळ घेतला तर अंतर देखील वाचेल आणि माड्यातनं अजून एक 6 पदरी रस्ता जाईल आणि त्याला सुद्धा त्या दिवशी आता मंजुरी देण्यात आली. 19,000 कोटी रुपयाचा रस्ता त्या ठिकाणी प्रस्तावित त्याची कॅबिनेटला मंजुरी झाली. त्यामुळे आता माड्यातनं इकडून शक्तीपीठ आणि इकडून हा 6 पदरी म्हणजे आपलं आता जंक्शन होणार आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला नवीन संधी उपलब्ध होतील. आणि मग अनेक प्रश्न मांडत असताना विधानसभेमध्ये आपल्या उजनी धरणावरती 1,000 मेगावॅटचं सोलार त्या ठिकाणी तरंग त्याचं टेंडर त्या ठिकाणी भैया प्रोसेस झाली. आज 1,000 मेगावॅट लाईटचं त्या ठिकाणी झाल्यामुळं आपल्याला नेमका फायदा काय झालाय तीच कळला नाही. फायदा काय झालाय तर 1,000 मेगावॅटचं सोलार बसवल्यामुळं लाईट मिळेल ती महाराष्ट्र राज्याला मिळेल, परंतु त्याच्यातनं 8 TMC पाणी जी बाष्पीभवन होतंय त्यातलं 2 TMC पाणी वाचणार आहे आणि तेवढं आपल्याला सिनेमाडीला उपयोगाला येणार आहे. आज 0.39 साठी आबदतोय आपण, आता उपलब्ध होणार आहे 2 TMC. त्याच्यामुळं आज ह्याचा परिणाम दूरगामी आहे. परंतु हे निर्णय घेण्यासाठी आता आम्ही 2 जण होऊन 1 वर्ष झालं तरी आम्ही सगळे विषय तिथपर्यंत पोहोचवतोय, पाठपुरावा करतोय. प्रत्येक मंगळवार बुधवारी कॅबिनेटला जातोय. त्यांनी होय म्हणू नाही म्हणू मी तुम्हाला एक रेकॉर्डली सांगतो, आतापर्यंत भैया मी महाराष्ट्र सरकारला 1300 पत्र दिली. काही झालं तर पत्र नेऊन देतो, तुम्ही होय म्हणा नाही म्हणा, माझं काम आहे झट घ्यायचं. पाना फुटल तर फुटल, पण तुम्हाला सोडत नाही. या माध्यमातून काम करत असताना सातत्य ठेवलंय. ही सांगायचा उद्देश असा आहे, ज्याला आता इच्छुक उमेदवार आहे ह्यातल्या किती जणांनी जिल्हा परिषदच्या सीओला जाऊन पत्र दिलं दाखवायला यावर चला. पंचायत समितीला उभारणाऱ्याने बीडीओला जाऊन पत्र किती दिलीत सगळ्याला उभं राहायचंय की. म्हणजे तसं नाही ना, आजची परिस्थिती अशी आहे की एक झालं ती नाही मुद्दा आमचा. मी कॉमन तुम्हाला एकट्याला बोलत नाही, कॉमन बोलतोय. अरे हो स्वतःवर घेऊ नका. माझा सांगायचा उद्देश सगळ्याला आहे की येणार 1 महिना हे तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची माहिती आहे, ही जोपर्यंत तुम्ही दाखवणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी स्वीकारणार. मी काय करणार आहे ह्याच्यापेक्षा लोकाला काय पाहिजे हे तुम्हाला कळालंय का आणि तुम्ही त्या दृष्टीनं काम करताय का. मी निष्ठावंत आहे. आता आमच्या सागर पडगळ्यांनी सांगितलं निष्ठावंत आहे. अपक्ष उभा राहिला, सगळे मागे उभा राहिले, पण साईजेबल मतं पडली नाहीत. आज आपण रोज टीव्हीला बघतोय, परंतु निवडून येणे हा भाऊ काहीतरी आहे. भले आपण 14च्या 14, 7च्या 7, 21 तिकीट पक्षातला आहे, रात्रंदिवस काम केलंय, सगळं आहे म्हणून दिली आणि ती जर 21 निवडून नाही आली तर आम्हाला दोघांना वर उभा करतील का. तुमचं इथं होईल भागल, आमचं काय होणार आहे वर. आम्हाला म्हणणार आहेत काय ती, आम्हाला फक्त वर काय बघणार आहे, किती डोकी मोजणार आहे, किती आली निवडून. त्याच्यामुळं निवडून येणारा ह्याच्या यादीत तुम्ही आहे का, त्याच्यासाठी तुम्ही मागच्या 4 महिन्यात आणि राहिलेल्या 1 महिन्यात काय करणार आहे हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही त्या दृष्टीनं किती पळताय. आता काउंटडाऊन चालू करा. 31 तारखेच्या उलट काय 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 करायचंय आणि प्रत्येकाने बघा तिकीट तर 21 जणालाच मिळणार आहे. पण आज सगळ्याला संधी मिळेल, परंतु प्रत्येकाला वेळ असते. आज एकाला मिळेल, उद्या एकाला मिळेल, परवा एकाला मिळेल, परंतु संधी ज्यावेळेस मिळेल त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि मग मिळालेलं तिकीट हे यश घेऊन आलं पाहिजे. आणि यश घेऊन येण्यासाठी आपल्याला संघर्षाशिवाय आणि आपल्याला जिद्दीशिवाय पर्याय नाही. आपलं कष्ट कमी पडून चालणार नाही. आज प्रत्येकाला वाटतंय मला त्या ठिकाणी, परंतु आज आपल्या साधा एक फॉर्म्युला सांगतो मी. आजची सुद्धा मी एक प्रोसेस राबवतो रोज. म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी होती, परंतु आता ती मनाने दुप्पट झाली. माझा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एकच दिवसातला कार्यक्रम आहे.
कमीत कमी 200 लोकांच्या हातात हात देतो आणि 500 लोकांना हात करून जातो. म्हणजे मी कमीत कमी 200 लोकांच्या हातात हात देतो आणि 500 लोकांना नमस्कार केल्याशिवाय झोपत नाही. माझा दिवसाचा क्रम आहे हा. तुम्ही विचार करा बरं किती जणाला करता. मग आज मी एवढं सगळं करत असताना मी 2005 ला भैया ग्रामपंचायत सदस्य होतो आणि 2024 ला विधानसभा, 19 वर्ष गेली ती. त्यावेळेस मी तिथं पोहोचलोय, पण सगळ्याला वाटतंय 3 महिन्यात आमदार झाले. पण या मागच्या 19 वर्षामध्ये 42 गावांना जी 27,000 लीड दिलं, ती मी रात्रंदिवस तिथं होतो म्हणून दिलं ना. कारखान्याच्या बाबतीत असेल अनेक विषय आहेत. आपले पॉवर पॉइंट काय आहेत हे त्या ठिकाणी उद्या निवडणुकीत तुम्हाला सांगता येतील का? शरदचंद्र पवार साहेब असतील, पक्ष असेल, खासदार साहेब असतील, मी असेल, आम्ही तर प्रचार रात्रंदिवस करणार आहे दिलेल्या उमेदवाराचा आणि त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु नुसते आमचे प्रयत्न उपयोगाचे नाहीत. तो त्या ठिकाणी उमेदवार देखील तेवढ्याच ताकदीनं पळणारा असला पाहिजे. आपण बऱ्याच वेळा बघा रेसमध्ये घोड्याला मारलं जातं आणि मग घोडा मारल्यानंतर सातत्याने म्हणतो मला इतक्या वेदना दिल्या, पण ज्यावेळेस जिंकतो त्यावेळेस कळतं की ह्या वेदना का होत्या. आम्ही हे जे सगळं बोलतोय ते तुम्ही जिंकण्यासाठी बोलतोय. तुम्ही जिंकला तरच आमच्या दोघांची पण किंमत आहे आणि तुमच्या विजयावर आमची किंमत असल्यामुळं आम्ही आमची किंमत पुन्हा एकामुळं घालवून घेणार नाही. त्यामुळं आम्ही काटेकोरपणे तुमचा सगळा अभ्यास केल्याशिवाय सर्वे मध्ये तुम्ही आहे का आज सगळ्या गोष्टीचा विचार करून निवडून येणं हा पहिला क्रायटेरिया आणि दुसरा क्रायटेरिया म्हणजे हा आपला आहे. भैयासाहेब बरोबर का? आणि निवडून आणणं ही आमच्या दोघांची जशी जबाबदारी आहे तसं आमच्या पुढं 10 पावलं पळण्याची देखील तुमची सगळ्याची जबाबदारी आहे. उद्याच्या निवडणुका जेवढ्या आपल्याला समोरच्याकडनं अवघड केलेल्या वाटतात तेवढ्या अवघड नाहीत. कारण कालच्या निवडणुकीत जर बघितल्या नगरपालिकेच्या 12 पैकी त्या ठिकाणी 11 ठिकाणी निवडणूक झाली, 11त 8 ठिकाणी पडली ती, 3 ठिकाणी आली ती. पण सांगताना मात्र आलेली सांगती ती, पडलेलं सांगत नाही ती. त्याच्यामुळं आत्ताची परिस्थिती आपली अशी आहे की आपण मागच्या दोन्ही निवडणुकीपेक्षा आत्ताच्या निवडणुकीत आपण 1 काकण तरी आगाव असणार आहे ह्याची मला आता खात्री आहे. फक्त तुमच्याकडनं कुणीही चूक होऊ देऊ नका. आम्ही दोघांनी तुम्ही बघितलं असेल की निवडणुका असेल आज देखील आमचं एकही भाषण कधी ट्रोल करता आलं नाही. माझं एक तर भाषण विधानसभेत ट्रोल करू शकली का? पण त्याचं किती वेळा करू शकलो? आमच्या राजधानी केलंय म्हणायचं नुसतं. काय म्हणायचं? दुसरं काय म्हणू शकलो नाही. परंतु आपण पुढच्या काळामध्ये बोलत असताना जबाबदारीनं बोला. सगळे उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांना मी निमित्तानं सांगतो की जबाबदारीनं बोला. फोनवर बोलताना अति काळजीनं बोला. रेकॉर्डिंग होते फोन, त्या ठिकाणी तुमचं कोण तर काहीतरी खोटारबाजीनं तुमचं काहीतरी रेकॉर्डिंग करतं आणि कारण नसताना व्हायरल करतं. ह्या बारकावे त्या ठिकाणी बघणं गरजेचे आहे. आज आपण एखाद्या ठिकाणी मंदिरात जाता, पाया पडायला जाता, एखाद्या ठिकाणी जाता, चुकून पायात चप्पल राहते, तेवढाच फोटो पुन्हा अडचणीचा ठरतो. त्याच्यामुळं ह्या देखील आपण बारकावे पाळा. नंतर जिथं कुठं आपल्याला साधा फॉर्म्युला सांगतो माझा, जिथं आपल्यापेक्षा वयानं मोठा माणूस दिसतोय पटकन पाया पडा, सवय लावून घ्या. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आपल्या ज्या माणसापर्यंत आपण पोचणार आहे त्या माणसाला तुम्ही आपलं वाटला पाहिजे आणि तरच त्या ठिकाणी तुम्हाला मत टाकावं असं त्यांचं मत तयार व्हायला पाहिजे. तर या निवडणुका सोप्या असतात आणि या निवडणुकीमध्ये आपण कुणीही असा विचार करू नका की खासदार साहेब आणि आमदार साहेब निवडून आणतील, आमचं काय अडचण नाही, असं होणार नाही. तुम्ही जर पळणार असला तर आम्ही तुमच्या मागं आहे, नाहीतर जी पळणार आहे त्याच्या मागं आम्ही आहे.
गोड गैरसमज कुणी करून घेऊ नका. येणाऱ्या काळामध्ये मी एक शेवटचं सांगतो आणि थांबतो. भैयासाहेब, आपलं माडा, कुर्डवाडी, टेंभुर्णी आणि मोडलीम ही चारीच्या चारी त्या ठिकाणी बस स्थानक PPT वरती मंजूर झालेत. त्याचं टेंडर झालंय आणि चारही ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स वरती मल्टीपर्पज हॉल आणि प्लॅटफॉर्म अशा पद्धतीचं आता लातूरच्या कंपनीला त्या ठिकाणी काम दिलंय. आणि परवाच त्यांच्याकडे मिटिंग केली. त्यांनी काही जी सांगितलं होतं त्याच्यात मी सूचना वाढवल्यात. आबा विशेष म्हणून सांगतो, मुडलीमला 7 दुकानं बसती ती, वाटत नव्हतं कुणाला सुद्धा, परंतु भैयासाहेब तिथं 7 दुकानं फ्रंटला बसवली. मागच्या बाजूला एखादा हॉल आणि जे हॉटेल कॅन्टीन असं वॉशरूम एकदम सफिशियंट केलंय. टेंभुर्णीला तर आपण C प्रकारची गाळे घेतोय, माड्यात पण C प्रकारचे गाळे. कुर्डवाडीचं आपल्याशी चर्चा करून ते ठरवतो म्हणले. तर आपल्या मतदारसंघात जी जी कामं होती ती कामं आम्ही विरोधात असताना आम्ही फक्त आमच्या त्या ठिकाणी मेरिटच्या जीवावरती तिथं आणतोय. समोरची लोक, मगाशी नानांनी बोलताना एक गोष्ट सांगितली की त्या ठिकाणी DPDCचा निधी, आज काही लोक काल एका पक्षात सत्तेत जाऊन DPDCचा निधी एवढा मंजूर केला म्हणून जी पोस्ट टाकतील ती जर बंद करायची असतील तर उद्या तुम्हाला जिल्हा परिषदचे सगळ्यात जास्त सदस्य निवडून आणावं लागतील आणि DPDCत आपलं बहुमत आणावं लागेल. त्यावेळेस निधी आपल्याला भरघोस आपल्याला लोकांपर्यंत देता येईल आणि मग आपल्या सगळ्याच्या विचारानं त्या ठिकाणी एकसंघ उद्याची निवडणूक लढत असताना आपण सगळेजण ताकदीनं लढाल अशी मला खात्री वाटते. आज तिकीट कुणालाही मिळू द्या, तिकीट मिळेल, आजचं उद्या होईल. आज माझ्यासारख्याला 19 वर्ष संघर्ष करावा लागला. भैयांनी सरपंच पद, सभापतीपासून त्या ठिकाणी अनेक पदापासून तिथपर्यंत जायला खासदारकीला तेवढा वेळ कालावधी लागलाय. आम्हाला जसा कालावधी लागलाय तसं तुम्हाला देखील कालावधी लागणार आहे, हे गृहीत धरा. आज आपण आलोय आणि उद्या लगेच मला संधी मिळेल. आज एकाला मिळेल तर उद्या एकाला मिळेल, परंतु संधी प्रत्येकाला मिळते. संधीसाठी आपल्याला वाट बघावी लागते आणि आपण सगळ्यांनी जर त्या ठिकाणी कष्ट प्रामाणिक केलं असेल, उद्या आपण मतदारसंघामध्ये ज्या गटामध्ये आपण हे करणार आहात, वावरताय त्या गटामध्ये लोक आम्हाला येऊन सांगतात की त्या ठिकाणी आज ह्या उमेदवाराला मतदान आम्ही करायला तयार आहे, याला निवडून द्या. तुम्ही पाठवलेली लोक ह्याला तिकीट द्या ही आम्हाला पण कळती ती, कारण आम्हाला माहित आहे ना, रोज आम्ही तालुक्या बाहेर आहे का, आम्हाला माहित आहे ना कोण कुणाशी शिफारस करायला आले, कोण कुणाबरोबर असतंय, कोण कुणाबरोबर स्टेटस ठेवतंय आणि परत तीच आमच्याकडे शिफारशीला आलंय ही माहित आहे. परंतु तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या परस्पर प्रत्येक गावात न तुम्हाला माहित असणारे लोक सुद्धा आमच्या संपर्कात असतील. आम्ही बी सहज विचारतो त्यांना ह्याचं कसं त्याचं कसं आणि बरोबर अंदाज आम्ही घेत असतो. त्यामुळं तुम्ही काय करताय, जरी आपण डोळे झाकून दूध पित असलो तर आम्ही सगळे बघतोय. त्यामुळं कुणी त्याच्या भ्रमात राहू नये. उद्याची निवडणूक ही निवडून येणाऱ्या उमेदवाराची निवडणूक आहे. त्यासाठी आपण निवडून येणारे आहोत का हे आम्हा दोघाला त्या ठिकाणी सिद्ध करा. पार्टीच्या सगळ्यांना ते वाटलं पाहिजे ही दोघं निवडून येऊ, ही उमेदवार आपले निवडून येऊ शकते, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू. नवीन वर्ष सुरू झालंय, नवीन वर्षाच्या आपल्याला सगळ्याला लक्ष शुभेच्छा देतो. येणारं वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचं आरोग्यदायी जावं. आपल्या सगळ्याला खूप शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.